झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया. उद्याच्या शपथविधीसाठी आझाद मैदानात जोरदार तयारी. पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. आझाद मैदानात 3 स्टेज उभारले. उद्याच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडेच खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार. फडणवीसांच्या अजित पवार शिंदे गटातील नेत्यांसाठी खास पगडी बनवली आहे. भाजपच्या कोर कमिटीमध्ये बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. नागपूरमध्ये फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला, तर संभाजीनगर शहरात कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे वाजवत आनंद साजरा. देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर परभणी, नांदेड, धाराशिव आणि भंडाऱ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर जालन्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष. भाजप कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. आमदार श्वेता महालेंच्या मंत्रिपदासाठी मुस्लिम बांधवांकडून सैलानी बाबांना साकडं. श्वेता महालेंना मंत्रिपद द्या, मतदारसंघातील नागरिकांची ही मागणी. माळशिरसच्या मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल झाला. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मार्कडवाडीमधील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल. ठाण्यात ईव्हीएम विरोधामध्ये शरद पवार गट आक्रमक. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कोर्ट नाका इथं आंदोलन. स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींना हजारो पत्र पाठवली जातील. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम विरोधामध्ये महिलांचा भव्य मोर्चा. महिलांकडूनच ईव्हीएम हटाव देश बचाव ही घोषणाबाजी. जालन्याच्या राजूर गणपती गावामध्ये होमगार्डचं टॉवरवर चढून आंदोलन. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्री करण्यासाठी मागणी. जालना जिल्ह्यात टॉवरवर चढलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याची खासदार उदयनराजेंकडून समजूत. चुकीचं पाऊल न उचलण्याचीच उदयनराजेंची कर्मचाऱ्याला विनंती आहे. आमदार अभिजित पाटलांकडून सोलापूरच्या माढ्यामधील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी. बांधकामातील त्रुटीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार अभिजित पाटलांची माहिती. वर्ध्याचे आमदार पंकज भोयारांनी घेतलाय जनता दरबार. भोयारांनी नागरिकांच्या अडचणी दरबारामधून जाणून घेतल्या. दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांशी देखील भोयार यांनी संवाद साधलाय. अमरावतीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयावर लॉंग मार्च. वसतिगृहावर प्रवेशाच्या मागणीसाठी आणि बीडीडीचे पैसे जमा करण्यासाठी विद्यार्थी आक्रमक आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळेच राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूरसह धाराशिवला 4 ते 7 डिसेंबर दरम्यान पावसाचा येलो अलर्ट. जालना जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बळीराजा चिंतेत. नंदुरबारच्या नेत्रंग शेवाडी मार्गावर ठाकरे गटाकडून रास्ता रोको. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाला योग्य हमीभाव देण्याची मागणी. जालन्यात पावसामुळे फळबागांना फटका. पिरकल्याण, वरुड, कवडंची परिसरामधील शेतकरी हवालदिल झाला. पुढील 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. बीडच्या अंबेजोगाई आणि परळीमध्ये थंडी ओसरण्याची सुरुवात. ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम. अवकाळी पावसाचीही शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यामधील कमाल तापमानामध्ये वाढ होऊन कडाक्याच्या थंडीचे प्रमाण ओसरलंय. दिवसभर ढगाळ वातावरणामुळेच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. नांदेड जिल्ह्यात दाट धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरणाचा द्राक्ष आणि कांदा पिकावर परिणाम. द्राक्ष बागेचे 40 ते 50% नुकसान. द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात. भंडारा जिल्ह्यात वाढली आहे कडाक्याची थंडी. उबदार कपड्यांच्या मागणीमध्ये वाढ. हुळहुळी घालवण्यासाठी शेकोट्यांचा आधार. अकोल्यात बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर कडीचा प्रादुर्भाव. तर आता शेतकरी चिंतेत आहेत. शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. वाशिममध्ये हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरसह कापूस आता पट्ट्यामध्ये पांढरं सोनं संकटात आहे. मजूर मिळत नसल्यानं कापूस वेचणी रखडली आहे. कोकणात 500 समुद्री कासवांना लागणार टॅगिंगच्या माध्यमातून कासवांची गणना होणार आहे.
भुसावळच्या दीपकनगरमधील 660 मेगावॅट प्रकल्पाच्या अंतिम चाचणीसाठी तयारी. चाचणी दरम्यान बॉयलर ट्यूबमध्ये बिघाड झाल्यानं विलंब झालेला होता. वर्ध्याच्या ढोमणे ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार. कर्मचाऱ्यांना ज्वेलर्सवर पडलेला शस्त्रास्त्र दरोडा हाणून पाडलेला. माजी आमदार भास्करराव शिंदेंच्या पुण्यस्मरणानिमित्त कराडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याची स्पर्धेत मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग. संभाजीनगरात केमिकल टँकरला गळती. हजारो लिटर केमिकल रस्त्यावर आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील सोनाळी गावात वीज पुरवठा वारंवार खंडित. ग्रामस्थ आक्रमक. भुसावळच्या बस स्थानकाची दुरावस्था. प्रवाशांचे मोठे हाल. दुरुस्त करण्याची प्रवाशांची मागणी. भंडारा जिल्ह्यात 1.5 महिन्यामध्ये 50 गुन्हेगार तडीपार. शांतता, सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी कारवाई. अमरावतीमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक. धाराशिव जिल्ह्यात बोगस डॉक्टरविरोधात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मोहीम. नागरिकांनी बोगस डॉक्टरांची माहिती देण्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. सरकार स्थापन होण्यापूर्वीच नागपूर शहरात नवीन विकास कामांना मंजुरी. रेडिसन ब्लू ते मनीषनगर या भागात नवीन उड्डाणपुलाला मंजुरी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.